हाय, मी मीनाक्षी. बऱ्याच दिवसांनी व्लॉग केलेला आहे, कारण छोटे छोटे रील्सच बनवण्यात मला वेळ गेला बऱ्याच दिवसांनी. त्यामुळे आज म्हटलं होळीच्या निमित्ताने आपण आज हा व्लॉग बनवूया. तर आज होळी इथे 3 तारखेला साजरी करण्यात आली इंडोनेशियामध्ये, जकार्तामध्ये जिथे राहते तिथे मी. त्यामुळे मी आज पुरणपोळी बनवण्याचं ठरवलेलं आहे. तर सकाळीच मी डाळ लावली कुकरला. त्यात थोडं तेल आणि हळद आणि थोडंसं अगदी मीठ, चव छान लागते पुरणाची म्हणून टाकलेली आहे. आणि 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे डाळ. आणि ही कणिक ही मळून घेतलेली आहे. तेल पाणी लावून थोडी मऊ पण करून घेतली मी आणि भिजत ठेवण्यासाठी झाकून ठेवून दिली ही. त्यानंतर डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ही थोडीशी स्मॅश करून घेते. आता इथे माझ्याकडे थोड्या वस्तू कमी आहेत, सुरुवात आहे इथे, कारण जास्ती वस्तू घेऊन येता नाही आल्या इंडोनेशियाला. त्यामुळे स्मॅशर नव्हता माझ्याकडे, त्यामुळे या झाऱ्यांनीच थोडंसं बारीक करून घेतली आणि त्यातच गूळ, थोडी साखर, म्हणजे खुसखुशीत होते पोळी. पुरण एकाच ठिकाणी बसत नाही, सगळीकडे पसरतं म्हणून साखरही घातली आणि अशा पद्धतीने आटवलं हे पाणी त्यातलं. आता हा झारा असा बाजूला खाली पडतो तर म्हणजे अजून झालेलं नाही आहे पुरण, म्हणून मी आटवलं अजून. आणि त्यात वेलची पूड, जायफळ पूड टाकलेली आहे. आता इथे माझ्याकडे पुरण मशीनसुद्धा नव्हतं, त्यामुळे मग हे असं चाळणीचा जुगाड केलेला आहे मी. चाळणीतच पुरण तयार करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने झालं एकदाचं पुरण हे. आणि आता पुरणपोळीच्या ह्या दोन्ही गोष्टी तयार करून मी बाजूला ठेवून दिल्या. आणि त्यानंतर साराची तयारी करून घेते आहे मी आता. सारासाठी हे जे पाणी आहे आपलं डाळीतलं निघालेलं, ते पुरण केलेल्या ह्या भांड्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये ओतून दिलं. म्हणजे त्याचं जे पुरण चिकटलेलं आहे तेच आपल्या सारात गोडवा तयार करतं. त्यामुळे अशा पद्धतीने ते पाणी त्यात भिजत ठेवलं आहे मी. आणि आता हा मसाला करून घेते आहे. यात कांदा, थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं होतं तेच घातलं मी. आणि मसाले पण माझ्याकडे जास्ती नाही आहेत, तीळ आणि जिरेच टाकलेले आहेत मी, आणि कोथिंबीर आणि हा लसूण. आणि अशा पद्धतीने हे बारीक करून घेतला मसाला. इथे मिक्सरसुद्धा जास्ती पॉवरचे नसतात, त्यामुळे थोडा थोडाच करावा लागतो. आता आम्ही इथे दोघेच आहोत त्यामुळे ठीक आहे, एका याच्यातच झालं माझं. नाहीतर खूप त्रास पडतो मग थोडं थोडं करून हे करण्यासाठी. इथे बरीच लोक मिक्सर हे भारतातून घेऊन येतात, जास्ती पॉवरचे असतात ते. तर आता मी फोडणी टाकते आहे साराला. तेल, नंतर कढीपत्ता, लसूण, हळद, हिंग आणि मग तिखट टाकलं आणि त्यात मग मसाला टाकून घेतला आणि तो चांगला परतून घेतला तेल सुटेपर्यंत. आणि त्यावर जे याचं कुकरमध्ये ठेवलेलं होतं ते पाणी आपण डाळीचं ते टाकून घेतलं. त्यानंतर थोडासा मसाला होता माझ्याकडे, जो काही गरम मसाला, तो टाकला, कारण माझ्याकडे बाकी काहीच नव्हतं, लवंग, दालचीन वगैरे म्हणून. आणि थोडीशी चिंच टाकून घेतली आंबटपणासाठी आणि वरून कोथिंबीर पेरली. आता आपण बटाट्याची भाजी करून घेतो. तेल टाकलं, मोहरी टाकली आणि कांदा, कढीपत्ता, थोडीशी हळद, हिंग आणि मिरची आणि मग बटाटा टाकलेला आहे. अगदी साध्या पद्धतीने सिंपल अशी भाजी करून घेतलेली आहे मी. आणि कोथिंबीर टाकली आणि थोडंसं खोबरं पण टाकलं, बोललं माझ्याकडे होतं म्हणून. तर अशा पद्धतीने ही पिवळा बटाटा ही भाजी पण तयार झालेली आहे आपली. थोडेसे पापड तळून घेतले आता मी. आणि त्यात गरम झालेलं तेल आहे, त्यातच लगेच मग भाजीचं पण पीठ तयार करून घेतलं, कारण त्यात मोहन घालावं लागतं गरम तेलाचं. म्हणून पापड तळून झाल्या लगेचच कांदा घेतला,
लांब बारीक चिरलेला खेकडा भजी करते मी. तर त्यात थोडीशी मिरची बारीक करून घातली, मीठ टाकलं, डाळीचं पीठ टाकते आता. हे तर ओवा नव्हता माझ्याकडे, तर तशाच केल्या मी भजी नुसत्याच. आता हे मोहन घेतलं, पापड तळून झालेलंच होतं गरम तेल. ते आता पूर्ण मोठा गॅस करून घ्यायचा आहे आणि मग भजी सोडायच्यात आपल्याला तेलामध्ये, तरच या कुरकुरीत होतात. आणि टाकून झाल्या की मग बारीक करायचा आहे गॅस आपल्याला. तर अशा पद्धतीने आपले हे भजी पण तळून झालेले आहेत. अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या होत्या. आहेत खेकडा भजी आपल्या तयार. आता याच्यानंतर मी पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. पहिली पोळी ही होळीसाठी छोटीशी बनवून घेतली मी. या अशा पद्धतीने त्याचा उंडा तयार करून घेतलेला आहे मी. आणि जो उंडा बंद करतो ती साईड आपण खाली करून घ्यायची, म्हणजे फुटत नाही पोळी लाटताना. आणि ही भाजून पण घेतली मी. मोठ्या गॅसवरच तूप सोडलेलं आहे आणि ही अशी छान खमंग छान कलर आलेली पोळी तयार झाली. आता मी एक मोठी पोळी पण करून दाखवते आहे तुम्हाला. एक असा उंडा तयार करायचा आणि जो बंद केलेला भाग आहे तो खाली ठेवायचा आहे आपल्याला. या अशा पद्धतीने जरी फुटली तरी ती खाली पीठ असतं, त्यामुळे पटकन बाहेर येत नाही पुरण, म्हणून आपण असं करायचं आहे. तव्यावर टाकताना सुद्धा ही बाजू असते ती खाली ठेवायची आपल्याला, म्हणजे मग तेव्हासुद्धा तेच होतं. तेल असतं खाली, त्यामुळे पटकन पोळी फुटत नाही, फुगते अशी छान टम्म. मस्त झाल्या होत्या पोळ्या, अगदी सुंदर चविष्ट पण झाल्या होत्या आणि फुगल्या छान. प्रत्येक पोळी फुगली. 5-6च पोळ्या झाल्या होत्या. आम्ही दोघेच असल्यामुळे मी फार कमी घातली होती डाळ. खूप अवघड जात आहे थोडं थोडं सगळं करण्यासाठी, पण आता काय ऑप्शन नाही दुसरा. तर असं हे ताट माझं नैवेद्याचं. त्यानंतर आम्ही शिवमंदिरामध्ये गेलो होतो, जिथे होळी पेटवली जाणार होती. इथे पहिल्यांदा गायन भजन असं चालू होतं अर्धा पाऊण तास. त्यानंतर होळी पेटवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर प्रसादही होता. आम्ही पहिल्यांदाच जकार्तामध्ये इथे होळी साजरी केली. छान वाटलं. भारतातून इतक्या दूर असूनसुद्धा आपल्याला होळी साजरी करता आली. त्यानंतर मी बरोबर आणलेला नैवेद्यही टाकता आला त्यामध्ये आणि छान वाटलं. तुम्हालाही होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.